हॅलो फ्रेंड, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्व? तर अलकास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे एक अनोखी रेसिपी. तर बघू शकता तुम्ही, 1 वाटी मैदा मी आधी घेतला आहे, 2 वाटी मैदा घेतला आहे मी, आणि यात घातला आहे 1 वाटी रवा, बारीक रवा आहे, आणि यात थोडं मीठ घालून हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं. अगदी डोशाचं बॅटर बनवतो तसंच बनवायचं आहे. तर त्या प्रकारे आपण बनवतो. तसं डोशाचं पीठ असतं तसं सेम आपल्याला बनवून घ्यायचं आहे, अगदी डोशाच्या पिठासारखं. त्याच्यात गाठी वगैरे अजिबात बनवू द्यायच्या नाही. एकदम जसं डोशाचं बॅटर बनवतो त्या प्रकारे थिक करून घ्यायचं आपल्याला, आणि पातळ पण तसंच सेम. तर बघू शकता अशा प्रकारे आपलं बॅटर बनवून तयार आहे. बघा, आता याला आपण 10 मिनटं रेस्ट करू देऊ. ना मी याच्यात दही घातलं आहे, ना सोडा घातला आहे, काहीही घातलेलं नाही आहे. सेम असं साध्या प्रकारे करून घेतलं. त्याला आपण ठेवूया. आणि याच फिलिंग भरायला मी घेतला 1 टमॅटो, 1 कांदा, कोथिंबीर, गाजर, शिमला मिर्च, आणि 1 बटाटा घेतला आहे. त्याला किसून मीठ लावून ठेवलं आहे मी. त्याचं पाणी काढून टाकूया आपण. आता काळा पडू नये म्हणून मी त्याला मीठ लावून ठेवलं, कारण लगेच काळा पडतं ते. अशा प्रकारे आपण त्याचं सर्व पाणी काढून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे आपण सगळं पाणी काढून घेणार आहोत. तर इथे मी 3 चम्मच तेल घेतलं आहे. जिरा टाकून घेऊया. जिरा थोडा जास्त घालूया आपण. थोडीशी राई घालून घेऊया. आता आपल्याला कढीपत्ता घालायचा नाही आहे. आणि आता आपण घालून घेऊया कांदा. तुम्हाला हवं तर तुम्ही लसूण पण घालू शकता, आणि भाज्या तुम्ही तुमच्या आवडीने घालू शकता, ज्या तुम्हाला हव्यात तशा प्रकारे तुम्ही टाकू शकतात. आणि हे बनवताना आपल्याला एकदम सोपं बनवायचं, पाणी वगैरे घालायचं नाही आहे. ते बघू शकता, कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाही, कारण भाज्या शिजताना कांदाही आपला शिजून जाईल. शिमला मिरची घालूया, गाजर घालूया. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात लाईक कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघतात, आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तशा प्रकारे आपण सगळ्या भाज्या घालून घेतल्या, आणि जे बटाटा आपण पाणी काढून घेतलेलं तो पण याच्यात घालून घेऊया. अशा प्रकारे मीठ घालून थोडंसं शिजू द्या. मीठ आपण बटाट्याला पण लावलेलं होतं, त्याच्यामुळे आपण थोडंसं घालूया, जेणेकरून भाज्या लवकर नरम होते. अशा प्रकारे मीठ घालून घेऊया, आणि 5 मिनटं वाफ येऊ देऊया. तर बघू शकता, आपल्याला पाणी टाकून नाही शिजवायचं, असं शिजवूया. यात थोडेफार मसाले घालून घेऊया. थोडीशी हळद, थोडंसं धने जिरे पावडर, थोडंसं लाल मिरची पावडर, तुम्ही पाहिजे तर मिरची पण कापून टाकू शकता. थोडासा गरम मसाला, जास्त मसाले घालायचे नाही आपल्याला, बस एवढंच घालायचे. आणि वरतून कोथिंबीर घालून घेऊ. अशा प्रकारे आपली भाजी बनवून झालेली आहे. जे फिलिंग आपण बनवलं होतं ते अशा प्रकारे बनवून जात आहे. तर आपलं बॅटर पण असं बनवून तयार आहे. बघा, तर भाजी आपण थंड होऊ देऊया थोडी. नो डोसा, नो इडली, नो पराठा,
अनोखी रेसिपी. तवा ठेवला आहे आपण सगळं, थोडंसं तेल लावलं आहे, त्याच्यावरती आपण बनवून घेऊया. तर 2 मिनिटात बनवून तयार होते. बघू शकता. तुम्हाला असं वाटलं की खालून आपल्याला कच्चं लागेल तर तुम्ही पलटून पण टाकू शकता. तर असं दोन्ही बाजूनी तुम्ही शेकून घेऊ शकता अशा प्रकारे. तर काही नाही की एका बाजून असं वाटलं की कच्चं आहे तर तुम्ही 2 बाजूने असं शेकून घ्या थोडं थोडं. आणि आता आपण ही भाजी भरून घेऊया, ही आपण बनवून घेऊ. यावर आपण थोडंसं पनीर टाकून घेऊया. पनीर ऑप्शनल आहे, हवं तर टाका चीज, नाहीतर नाही. आणि हे अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित असं तर बघू शकता असं छानपैकी. आणि याला 1-2 वेळा पलटून घ्यायचं. अशा प्रकारे पलटून घ्या आणि थोडंसं तेल या घी लावून बस काढून घ्या. याला थोडंसं गोल्डन कलर येईपर्यंत आपण भाजून घेऊया. कारण बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की ते मोमोजसारखं दिसतं, त्याच्यामुळे थोडंसं आपण कलर येईपर्यंत भाजून घेऊया. तर अशा प्रकारे तुम्ही मोमोज पण बनवू शकता आणि फ्रँकी बनवू शकतात. फ्रँकी बनवायला इझी आहे. मग खाली तुम्ही नूडल्स घाला किंवा अजून काय घाला.